श्रीयुत किशोर पारखे सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे विचार प्रकट करावे. उपस्थित सगळे माझे बांधव, मला सर्वप्रथम सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. आणि मी या मंगलदिनी एवढंच मला सांगू इच्छितो, मी पूर्वी पण हेच बोललेलो आहे की आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते इंग्रजांपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. पण खऱ्या अर्थाने आपण आजही स्वतंत्र आहोत का याचा विचार करा. कारण इंग्रज निघून गेले, पण इंग्रजी मात्र आपल्या नशिबातनं अजून गेलेली इंग्रजी पण नाही आणि देशी पण नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा उपभोग त्याच दिवशी घेऊ शकू आणि आपल्या आप्तेष्टांना, आपल्या जवळच्या लोकांना आपण त्याच दिवशी तो स्वातंत्र्याचा खरा उपभोग त्यांनाही घेऊन येऊ शकू ज्या दिवशी आपण या इंग्रजी आणि देशीच्या विळख्यातनं स्वातंत्र्य वाटलं. कारण आजही आपण मानसिक दृष्ट्या कुठंतरी अजूनही परावलंबी आहे. अजूनही आपण गुलामगिरीत आहोत, नशेच्या गुलामगिरीत आहोत, आपल्या इच्छांच्या, विकृत इच्छांच्या गुलामगिरीत आहोत. त्यातनं आपल्याला बाहेर पडायचंय. आपण इथं आलोयच यासाठी. आपल्याला जसं हे आत्ताचा जो स्किट बघितलं, प्रहसन बघितलं, त्याच्यामध्ये ज्या लोकांनी आपली प्राणाची आहुती दिलेली आहे, ज्यांनी आपले प्राण गमावलेले आहेत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. मित्रांनो, आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचंय तर आपले प्राण वाचवायचे, गमवायचे नाहीये. आपण कुठेही युद्ध करायचं नाहीये, आपल्याला कुठं गोळ्या घालायला जायचं नाहीये, कुणाचा खून करायचा नाहीये, किंवा कुठेही आपल्याला कुठली यात्रा काढायची नाहीये, किंवा कुठं प्रदर्शनं करायची नाहीये. आपल्याला लढा द्यायचा आहे तो फक्त आपल्या स्वतःच्या विरोधात, आपल्या स्वतःच्या चुकीच्या विचारांच्या विरोधात आपल्याला लढा द्यायचा आहे. कारण या देशाचं भवितव्य स्वातंत्र्य मिळवून देण्यापुरतं या सगळ्या महात्म्यांनी केलं, पण या देशाला टिकवण्याचं काम मात्र आपलं आहे. कारण या देशातला युवा जर का व्यसनाधीन झाला तर या देशाचं भवितव्य खराब होणार आहे. हा नुसता एका घरापुरता प्रश्न नाहीये मित्रांनो. मी आज व्यसन करतो, माझ्या घरच्यांना त्याचा त्रास होतो, एवढ्यापुरता मर्यादित नाहीये. आपल्या देशाची लोकसंख्येच्या 20% लोक जरी आपण म्हटलं की व्यसनाधीन झालेले आहे, तो 20% आणि ते सुद्धा तरुण वर्ग जर का व्यसनाधीन झालेला असेल तर 20% आपली उत्पादन क्षमता पूर्ण देशाची कमी होती, लक्षात घ्या. आणि म्हणून जे आपले माननीय पंतप्रधान आहेत नरेंद्रजी मोदी यांनी जे 2047 पर्यंतचं स्वप्न बघितलेलं आहे, ज्या वेळेला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 100 वर्ष पूर्ण होतील तोपर्यंत त्यांनी एक विकसित भारताचं स्वप्न बघितलेलं आहे. आज आपल्या सगळ्यांना विकसित देशांचं आकर्षण असतं. आज युरोप मधल्या कित्येक देशांमध्ये जायला आपल्याला कायम आवडतं आणि आपल्याला त्यांचं सगळं चकाचौंध जे काही लाईफस्टाईल आहे ते तिकडं आपल्याला आकर्षित करत असतं. आपण आपल्या देशाला का नाही बरं विकसित देश बनवू शकत? जर आपण या गुलामगिरीमध्ये अडकून राहिलो तर आपला देश, आपलं घर, आपला समाज कुणीही विकसित होऊ शकणार नाहीये. म्हणून मी कळकळीची विनंती करतो, आजचा दिवस खूप चांगला आहे. आज ऐतिहासिक दिवस आहे, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेले, पण माझं वैयक्तिक आयुष्य मात्र अजूनही जर का गुलामगिरीत असेल तर त्याच्या बाबतीतही विचार करा.
आज ही गाणी म्हटल्यानंतर हे सगळं असे स्वातंत्र्यवीरांच्या कहाण्या ऐकल्यानंतर आपल्या अंगात जे रक्त संचारतं, आपल्या अंगामध्ये जे इंग्रजांबद्दल चीड येते, तसंच रक्त आपल्याला आपल्या आयुष्याबद्दल आता जे काही चाललेलं आहे आयुष्य, त्या बाबतीत आपल्याला चीड आली पाहिजे. तसंच रक्त संचारलं पाहिजे माझ्या शरीरामध्ये की माझ्या बाबतीत का चांगलं होत नाहीये, माझं स्वतःचं चांगलं होणार, माझ्या कुटुंबियांचं चांगलं होणार, पर्यायाने माझ्या सर्व समाजाचं चांगलं होणार आणि मग माझ्या देशाचं चांगलं होणार आहे. हा उदात्त हेतू ठेवून मी माझं जे काही आज चाललेलं आहे त्याच्यावरती पुन्हा विचार करण्याची वेळ आली मित्रांनो. आज चांगला दिवस आहे. कदाचित आजपासून सुद्धा आपण संकल्प करू शकतो आणि ही खऱ्या अर्थाने जे जे शहीद झालेले आपले स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेतलेले लोक आहेत, जे शहीद झालेत आपल्या या प्रिय देशासाठी, त्यांना जर का खऱ्या अर्थाने श्रद्धांजली द्यायची असेल आणि ज्या ज्या लोकांनी गांधी असतील किंवा पंडित नेहरू असतील किंवा अनेक ज्यांनी आयुष्याचा मार्ग धरून का होईना पण भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी लढा दिला, त्यांच्या कार्याला सुद्धा जर का मानवंदना द्यायची असेल तर आपण आज या क्षणी पुन्हा एकदा नव्याने संकल्प करू शकतो की मी आजपासून मी माझ्या स्वतःच्या चांगल्यासाठी जगण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या चांगल्यामुळे आपोआपच इतरांचं सुद्धा भलं होणार आहे. मग माझं चांगलं कसं आहे तर मी व्यसन न करणं यातच माझं चांगलं आहे. आणि मी व्यसन नाही केलं तर माझ्या घरच्यांना, माझ्या समाजाला, मी जिथे काम करतो त्या कामाच्या गुणवत्तेला आणि पर्यायाने माझ्या देशाच्या विकासाला मला खूप मोठा हातभार लावता येणार आहे मित्रांनो. आज मी फार काही लेक्चर देणार नाही कारण आजचा दिवस लेक्चर देण्याचा नाहीये. तर या लोकांचा जे सगळ्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये ज्यांनी आपले जीव गमावले, ज्यांनी त्यांचं सगळं आयुष्य पणाला लावलं, अशा सगळ्यांना मानवंदना द्यायचा दिवस आहे आणि मी सगळ्यांना सॅल्यूट करतो या लोकांना. आणि मी तुम्हालाही तुमच्या भविष्यात आयुष्यामध्ये तुम्ही सगळं छान छान करावं यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो.